जितेन सालकर आपण पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहत आहेत अर्थातच रवी सालकर आणि त्याच्या साथीनं राजू सालकर. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि ज्यावेळी दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते त्यावेळेस आपण पाहू शकतो एक जबरदस्त बहारदार खेळ तो पाहायला मिळतो. कारण एकाच घरातील असतात, दोघांमधील कॉम्बिनेशन, दोघांमधील जो समन्वय असतो ना तो योग्यतेने पाहायला मिळतो आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो ही दोन बंधूंची जोडी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फ्लिक ऑफ द रिस्ट, सो एलिगेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. यावेळेस सडबाबाट फटका खेळण्याचा मानस राजूच्या माध्यमातून हा फटका प्लॅन मिस. जबरदस्त तडाखा तिकडे दिला गेला आणि तदनंतर चेंडूला फेकून दिले गेले सरळ ऑर्थोडॉक्स काऊ करण्याच्या डोक्यावरून साधा विसाडी आणि तदनंतर हा सुरेख बॉल डॉट चेंडू जितीन सालकरच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु तो बॉल देखील घेऊन गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे आलाय व्हेरी फर्स्ट बॉल खेळत असताना रवीच्या माध्यमातून हा दमदार स्ट्रोक षटकार. वॉर स्ट्राईक रवी आणि त्याच्या साथीनं राजू. अफलातून पद्धतीची कामगिरी. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते प्रॉपरली झालं नाही, परंतु एक सिंगल धाब्यासाठी हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती पाहू शकतात आणि याच विभागातील संघ आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर प्रेक्षक राजा वर्ग देखील या संघाला पाहण्यासाठी दाटी वाटीनं पोहोचला असेल यामध्ये तील मात्र शंका नाही. आणि काय पद्धतीची अफलातून पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. राजू चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, खोलवर टप्पा शिलत होती आणि त्यावरती बीट झाले गेले. आता षटक क्रमांक 1 चा खेळ अद्यावत झालाय आणि एका षटकाच्या घरी धावसंख्या फलकावरती 16 आकड्यावरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच रोहित कोल्हा आपण पाहू शकतो त्याच्या साथीनं पाहायला मिळतोय. अर्थातच राजू बॉलिंग मार्क वरती रोशन तो सज्ज झालाय आणि रोशनच्या माध्यमातून पहिला बॉल विपक्षामध्ये खेळतायत राजू, ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये बहारदार खेळ अफलातून खेळ तो केला गेलाय. तो राजू आपण पाहत आहेत ज्याने 16 धावा एक्झिक्यूट केल्या 6 चेंडूंमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, धावसंख्या नाही डायरेक्ट हिट करण्याचा मानस, फटका तिकडे देखील चुकी झाली आहे आणि दुसरी धाव कंप्लीट जबरदस्त आपण पाहू शकतो, परंतु नाही आहेत. विकेटचं पतन झालं गेलंय. एक धाबेसाठी ही मेहनत अफलातून होती. 100% एफर्ट्स तिकडे दिले गेलेत परंतु पोहोचले नाही आहेत.
विक्रम ही सलामीची जोडी 18 चेंडूंमध्ये 42 धाब्याचं लक्ष, 43 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलं. एका बाजूने रायझिंग स्टार भविष्यत संघ आणि दुसऱ्या बाजूने जय दुर्गा 11 धामणे संघ तो आपल्याला पाहायला मिळतोय. अजय आपण पाहू शकतात प्रगती पथलावरती आपल्याला पाहा मिळतोय. पहिला बॉल साठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल तिकडे बॅटच्या राडार मध्ये आला. इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचले गेलेत. आता बॉलला फील्ड केलं, बॉल रिटर्न केला. एकंदरीत आपण पाहू शकतात ना की फलकावरती एक सिंगल ला डबल मध्ये ते कन्वर्ट केलं आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात धावसंख्या 2 या अंकांवरती पोहोचले गेले. नितीन आहेत त्यांच्या साथीनं विक्रम, अजय ज्याच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्या. तब्बल 43 धावांचं लक्ष आहे समोर आणि त्यासाठी लढत आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलला केलं जल, चुकी करणार नाहीये. इथे पहिली विकेट टिपली जाते. मिस्टर नितीन बॅक टू द गौट, फर्स्ट विकेट डाऊन इयर खेळाडू बाद. टिचून हा बॉल निघून गेला सरळ, परंतु वाईट येतोय. पंच सांगतायत की वाईट आला गेला, 1 फॉर दी ओव्हरचा वाईट आहे आणि एकंदरीत विकेट देखील तिकडे प्राप्त झाले. स्टंपिंगच्या स्वरूपाने बॅटर तिकडे बाद झालेत. भावेश कांबळे बॅक टू दी डगआउट. वाढ होती आणि धावसंख्या साल 1-4 ने पुढे पोहोचलाय फलकावरती. तब्बली आपण पाहू शकतायत तो 7 आकड्यावरती पोहोचला गेला. लाखिवली संघाचा कॅप्टन आणि अंबराई याचे समोर आपण टॉस करतोय. निश्चित वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच प्रकाशजी जाधव इथे उपस्थित झाले गेलेत. मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या समोर त्यांचे साथी मित्र ते देखील पोहोचले गेलेत. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावरती व स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत असेल आपलं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तिकडे कॅरी केलाय, विकेटचं बदल झालंय. बॅटर आउट, बाद.
यावेळेस समोरच्या दिशेने फटका फसलाय जरूर, तिकडे देखील क्षेत्ररक्षक आलेत आणि विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 5, पाचवा धक्का बसतोय, बॅटर होतोय बाद, आउट. आज भरून चालली माझी मंजुळा दिसती. त्यानंतर आपण पाहू शकतात गोड व्यक्ती 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. टॉस करतोय अर्थातच आपण आमंत्रित करतोय अर्थातच सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव. धाब्याचा कॉल झालाय कंप्लीट आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पाहू शकतात लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली आहे 26 आकड्यावरती. 2 चेंडू 17ची गरज आहे, अर्थातच औपचारिकता पूर्ण करावी लागेल या उर्वरित 2 चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रवी सालकरच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये सुरेख पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये झाली आहे. स्विच हिट, दुधारी तलवार. यावेळेस जर पाहतात प्रयत्न चांगल्या पद्धतीचे होते, परंतु म्हटलं जातं ना की कुऱ्हाडीवर पाय मारल्यासारखं दृश्य आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात की स्विच हिटचा फटका, त्यावरती तुमची आयसाईट ती योग्य राहणं गरजेचं असतं. आय कोऑर्डिनेशन ते चेंडूवरती योग्य राहणं गरजेचं असतं, परंतु प्लॅन मिस ते झालेत. शेवटचा बॉल आहे औपचारिकता, शेवटच्या बॉल वरती कंप्लीट केली जाईल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आता इथे 3 षटकांचा खेळ तो अध्यापच झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस इथे विजय संपादन करतात. अर्थातच रायझिंग स्टार बुशे संघ तिसऱ्या फेरीकरता देखील दाखल झाली आहे. चला आपण मंचावरून मान सन्मान तिकडे कंप्लीट करतोय. अर्थातच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच प्रकाशजी जाधव यांचे यथोचित मान आणि सन्मान आपण या क्रीडा मंचावरून आपण कंप्लीट करतोय. चला प्रकाशजी जाधव आपण पुढ्याचे सुरेश वडाल याचे शुभ असते आपण हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करतोय. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान इथे कंप्लीट करतोय. सचिन बुरगुडे याचे शुभ हस्ते आपण करतोय. अर्थातच सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान. चला या हा मान सन्मान कंप्लीट करतोय. वसई आदिवासी क्रीडा असो येऊन उपस्थित होत आहेत, विराजमान होत आहेत. मोस्ट वेलकम. पुनश्च एकदा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतोय. एका षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 11 अंकांवरती पोहोचला गेला. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि याच गतीने जर पाहिलं तर धावसंख्या जोडली ना तर 33 धावा फलकावरती जोडल्या जातील.